श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मिरचू बनवणार आहे. हो का, इथे मिरच्या घेतल्यात आणि गावरान आपला लसूण घेतलेला आहे. तर आता आपण ह्याला भाजून घेऊया. आपण बिगर शेंगदाण्याचा बनवणार आहे. ह्याच्या पहिले आपण शेंगदाण्याचा बनवलेला ब्लॉक टाकलेला आहे, पण आता आपण बिगर शेंगदाण्याचा बनवणार आहे, साधा. तर आता मस्त आपण ती मिरच्या तळून घेऊया. हो का, मस्त अशा खरपूस भाजायला लागलेल्या आहे आणि लसूण पण असं खरपूस भाजतं आहे आणि लोखंडच्या तव्यावर ना नेहमी करत जावं, चांगलं असतं आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊया. आपल्याला हे लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचाच ठेचा साधा बनवायचा आहे. आता आपण 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल जरा उशिरा घालायचं का तेलानं लगेच ठसका उठतो, म्हणून जरा थोडं चांगले गवळं गवळं भाजत आल्याच्या नंतर आपण तेल घालायचं. मस्त अशा खरपूस तेलामध्ये तळून द्यायचं, म्हणजे ठेचाला पण अशी चव येते. आता आपल्या खरपूस भाजलेल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. आता इथं काढून घेतलेलं आहे. तर आता आपण मीठ टाकून घेऊया, जेवढं आपल्याला लागतं आहे तेवढं. जरा थोडं कसं मिरचीला मीठ जरा ढळतच लागतं का, तर परत ती लई तिखट राहणार ना. तर काढून घेऊया. हो का, 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपण जिरे घालून घेऊया जरा. आणि हो का, इथं काढले तर आता टाकून घेऊया. बघा, आता आपण मस्त तळून घेऊया. आणि हे आपण आबडधबड काढलेलं आहे ना, लसूण पण असा मस्त खरपूस हे होतं. मस्त असा तळून घेऊया. आणि आपण ही दही ठेचा बनवणार आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घेऊया, म्हणजे कसं आंबूस छान वाटतं, चवीला पण छान लागते आंबूसपणा असला तर. आता आपण इथं 3 चमचे दही घालून घेतलेला आहे. आपला चमचा बारीक होता म्हणून आपण 3 टाकले, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आपला हे दही ठेचा म्हणजे असं आपण बनवत आहे. तर आता आपण मस्त ह्याला तळून घेऊ. बघा माझ्या मैत्रिणींनो, आपला दही ठेचा झालेला आहे. तर तुम्ही असा कधी केलता का, मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा दही ठेचा आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा.